काय असेल याच्यात? किती फंड आणून देतो म्हणलं, किती फंड देतो म्हणलं, असं काय मोजून असते? सोमवंशी साहेबाला एक प्रश्न आहे. तुमचे भाचे जे आहेत जावळे, दिनेश जावळे, ते तुमच्यासोबत नाही. ते म्हणलेत की मरेपर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहणार. तर तुम्ही आता शाखा कसं स्थापन करणार लातूरमध्ये? मी शिवसेना पक्षात जात असताना मी कुणालाच पक्षामध्ये चला म्हणून आग्रह केला नाही, कारण मला कुठला पक्ष फोडून काम करायचं नाही. मला पक्षात काम, मी कुणालाच चला म्हणतो. 25,000 कार्यकर्ते येणार कुठून? घरचे माणसं तुमचे सोबत नाही असं झालं. शाखा स्थापन करायची, प्रत्येक घरामध्ये शिवसेना झाला पाहिजे. पण आम जनता म्हणते राजकारणाचं काय खरं नाही, कारण दिल्लीपासून दिल्लीपर्यंत ते पक्ष बदलायचे. काय म्हणतात? पक्ष बदल हा विषय वेगळा. तुमच्या भावना तुम्ही म्हणाले, पण खरीच सेवा आपण दिली तिथं. जनता म्हणजे राजकारणाचं काय खरंच नाही, सारखं पक्ष बदलते. ऐका ना, आता राहिलाय कोणता पक्ष? आता राहिलाय कोणता पक्ष पाटील सर? स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच पक्ष बदल एमआयएम आणि वंचित दोनच राहिले. एमआयएम आणि वंचित दोनच राहिले आता बदलायचे. पाटील साहेब, एक याच्याशी संलग्न प्रश्न आहे. तुम्ही आता बोलत सांगितलं की घर तिथं गाव तिथं शाखा. हे प्रत्येक वेळी आली की मंत्री तुमच्या पक्षाचे पदाधिकारी म्हणतात, पण पुढे कुठे शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढलेली दिसते नाही हो आम्हाला. आता मागचं मला सांगू नका, 2 वेळेस अपक्ष निवडून आलो त्या मतदारसंघात निष्क्रिय मागच्या असं म्हणाले ताकदी असताना त्याच्या मागे काही प्रयत्न असतील, आणि तोच प्रयत्न आता मी शिवसेनेसाठी करणार. ज्यावेळेस आपण इथून काम करतो ना, आणि आता तुम्ही सांगितलं कुठला पक्ष भेटायचा, कुठल्याही पक्षाचे कुठल्याही नेत्याकडनं आजपर्यंत बाकी मोठे विकेट बाकीच्याला विचारा, एकाही महाराष्ट्रातल्या नेत्यांनी सांगावा कुणाच्या चहाचा शर्मिंदा आहे मी शर्मिंदा असेल कामासाठी आजपर्यंत मी याच्यासाठी विचारलं की असं होऊ नये की आजची बातमी उद्या प्रदर्शित होईपर्यंत तुम्ही दुसऱ्या पक्षात जाचाल. कदाचित तुम्ही बोलचाल तसं खरं म्हणून म्हणालो किमान एक दिवस तरी बातमी पेपरला राहू द्या. काही काळजी करू नका, तुमचं समाधान होईपर्यंत राहतो. पाटील साहेब, आपलं सगळ्यांचं अभिनंदन. शेवटचा आपलं सगळ्यांचं अभिनंदन आहे. आणि आपल्या पक्षप्रवेशानंतर सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या कमेंट्स आणि पोस्ट पडत आहेत विरोधी पक्षाकडून. काय सांगाल आपल्या पक्षप्रवेशापूर्वी विविध कमेंट्स आणि पोस्ट पडत आहेत आपल्या पक्षप्रवेशाबद्दल? काय सांगाल विरोधी पक्षाकडनं किंवा कार्यकर्त्याकडनं आपल्या पक्षप्रवेशानंतर विविध पोस्ट आणि कमेंट्स पडतात? काय सांगाल नैसर्गिकरित्या पक्षाला